एक महत्त्वाची बातमी, मुंबईत महापौर बंगल्याबाहेरील बॅरिकेड्स आता हटवलेले आहेत। वारंवार वादात सापडल्याने महापौरांकडून आता सावध भूमिका घेतली गेली। महापौर निवासस्थानाबाहेरील बॅरिकेड्समुळे रस्ता ब्लॉक झाला होता। या बॅरिकेड्स लावून रस्ता अडवू नये, मोकळा करावा, ठाकरे सेनेची मागणीही होती। या संदर्भात ठाकरे सेनेचे सहाय्यक आयुक्तांना पत्र। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। निवृत्ती, वारंवार वादत सापडल्याकडून नंतर आता महापौरांकडून ही सावध भूमिका आपण पाहतोय, काय सांगाल? नक्कीच फेब्रुवारी महिन्यात महापौर रितू तावडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर वारंवार वेगवेगळ्या कारणाने महापौर रितू तावडे ज्या आहेत त्या वादात सापडत असल्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळत होती। त्यापैकी एक कारण असं होतं की महापौर निवासस्थानाच्या बाहेर जे ES पाटणवाला रोड आहे, या ES पाटणवाला रोडच्या बाहेर जवळपास 500 मीटर पर्यंत सहाय्यक आयुक्तांकडून या ठिकाणी जे आहे ते बॅरिगेटिंग करण्यात आले होते आणि वारंवार टीका होत असल्याने, वादात सापडत असल्याने महापौर रितू तावडे यांच्याकडून सावध भूमिका घेत आता या ठिकाणच्या बाहेरचे मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आणि वाहतूक विभागाच्या वतीनं जे आहे ते बॅरिगेटिंग काढण्यात आल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आणि ज्या कारणासाठी खरं तर या ठिकाणी बॅरिगेटिंग लावले होते ते कारण आता पुन्हा आपल्याला या ठिकाणी दिसू लागलेलं आहे। कारण महापौर निवासस्थानाच्या बाहेर अवैध पद्धतीने पार्किंग होते असं या ठिकाणी होत होतं आणि ती अवैध पार्किंग जे आहे ते आता या ठिकाणी होत असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। महापौर निवासस्थानाच्या बाहेर जवळपास 500 मीटर पर्यंत जे आहेत ते बॅरिगेटिंग जे आहेत ते बॅरिगेटिंग लावण्यात आले होते। मात्र मोठ्या प्रमाणात टीका जी आहे ते महापौर रितू तावडे यांच्यावरती झाली होती। कारण ES पाटणवाला रोडवरील जवळपास अर्धा रोड जो आहे तो या बॅरिगेटिंगमुळे ब्लॉक होत होता आणि जर हे बॅरिगेटिंग काढले नाहीत तर आम्ही तीव्र आंदोलन करू, अशा प्रकारचा इशारा जो आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेनं दिला होता। आणि त्यानंतर जवळपास 1 महिन्याच्या कालावधीनंतर हे बॅरिगेटिंग जे आहेत ते बॅरिगेटिंग हटवण्यात आलेले आहेत। मात्र बॅरिगेटिंग जरी हटवले असले तरी महापौर रितू तावडे यांनी सावध भूमिका घेतल्याची चर्चा आहे। कारण की गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणाने वादात सापडणाऱ्या रितू तावडे यांनी ही सावध भूमिका। नक्कीच, धन्यवाद निवृत्ती, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।